रामकृष्ण हरी मित्रांनो, माझे नाव शिवानी सुशील कुमार कोलते. मी एक यूट्यूबर आहे. हा माझा पहिला ब्लॉग. तर माझ्या ब्लॉगमध्ये आज माझ्या काकांचं गृहपूजन आहे. घराची पूजा आहे. तर मी अख्खं घर नातेवाईकांना मिळून देणार आहे व तुम्हाला घर दाखवणार आहे व पूजा दाखवायची. तर सर्वात आधी आपण बघू शकतो इथे एक मोठे फार्म आहे. इथे झाड आहेत ज्यांनी आम्हाला खूप शुद्ध हवा भेटते. शुद्ध म्हणजे एकदम शुद्ध, एकदम असं साफ हवा भेटते. अजिबात प्रदूषण नाही आहे इथे. व इथे पाण्याची टाकी पण आहे मोठी, जेणे पाण्याची कमी नाही पडत. आणि जर आपण इथून पुढे यायचं म्हणलं तर घरात चला, घरात या. तर लाईक अँड सबस्क्राईब करून करा. आपण घराच्या सीड्या म्हणजे पायऱ्या चालत तुम्ही आत इथं जो इथं वर सीड्या आहेत, हे पायऱ्या आहेत. इथं किचन आहे. एक मोठे बेडरूम आहे. माझ्याकडे फोकस कर. इथे एक मोठे बेडरूम आहे. बेडरूम तुम्ही बघू शकता. बेडरूम पुढे एक अजून एक बेडरूम आहे. ते बेडरूम बघायच्या आधी ते टॉयलेट ते दाखवा. टॉयलेट्स आहेत. इथं बेडरूम आहे. हे पण सेम तसलं बेडरूम आहे. ते तसंच आरसा आहे. इकडं हे सगळं म्हणजे तसंच सेम बेडरूम सेम तेच आहे. आणि जर आता आपण पुढं जाऊया, पुढं बघायचं काय, आपण किचन सगळं बघितलं. हे जे काय तुम्ही केले ह्या ठिकाणी होते त्याच्या तुमची ही वास्तू बांधत असताना काय गेलं इकडून बाहेर चली म्हणून आपल्याला तिथून बाहेर जातात. तर बाहेर जायला साईड आहे. तिकडून बघा आपण बाहेरच येतो. बघा आमची लुसी झाली आहे. तिथं बघा मोठं कंपाऊंड आहे. सिमेंटचं भिंतीचं कंपाऊंड आहे. तिकडं कारचं कंपाऊंड आहे. आणि तिथे हा आमचा डॉग आहे. पुढं चला, तुळस दाखवा. पुढे एक मोठीशी तुळस आहे. आमंत्रण दिलं हे ते जेवण आमची तयार आमच्या वास्तूची तुम्ही म्हणजे तुम्हाला आम्ही तुमची पूजा करतो. षडोपचार पूजा म्हणजे 16 उपचारांनी त्यांची पूजा केली. पूजा केल्यानंतर त्यांचा आशीर्वाद म्हणून ते ताट मी तुमच्या डोक्याला लावायला सांगितलं. त्यानंतर आजचे काय कर्म आपले 3 कर्म साक्षीदार आहेत. माता ही साक्षीदार आहे. सगळ्यांनी नाही जुनं घर आहे. आधीचं घर, हे नवीन घर. इथे एंट्री गेट तुम्ही बघू शकता. एंट्री गेट एवढं मोठं ते जेव्हा घेतलं तुम्ही बघू शकता. तिथं झाडे, तिथं झाडे. जुन्या घराचं गेट आहे. तिकडे बघा. आपण जुन्या घरात येतात. आपल्याला आहे ना तर थांबा, तर तुम्ही रेकॉर्डिंग करा. इकडून ये म्हणा. असताना शांती करून केलं.
कोणी असेल त्यांनी गणपतीचं पूजन केलं असेल त्यांचं त्याला म्हणतात पुण्याचे. कुठल्याही कर्माचं आपल्या गाठीशी काय पाहिजे तर पुण्यसंचय असावा. पहिलं गेलं आपण पुण्याचे वाचन त्याच्यानंतर तिथं आपण लिहिले तर तुमच्या मातृका म्हणजे तुमची कुलस्वामी तुळजाभवानी माता आणि तिचा सहकुटुंब परिवार आपल्याला वास्तुशांतीला या. वास्तुशांतीला कसं या तर तुमच्या बहिणींसहित या, तुमच्या मैत्रिणींसहित या. इथे खरं तर मी सांगतो आमच्या लीला आजींच्या घराची झाडं आहेत तिथं तुम्ही बघू शकता. तिला प्रार्थना केलेली आहे म्हणजे करणार आहोत. नंतर इथं माणूस इथं वास्तुशांती आहे. लुसी लुसी इकडे बघ लुसी. हे आमच्या घराचा परिसर आहे. इथं तुळस तर लाईट लावलेले आहे म्हणजेच की त्याला फोकस म्हणतात. आणि वरती तसं कोणत्याही घराची पूजा असली की त्याच्यावरती आंब्याची पानं लावतात. आंब्याची पानं लावलेली आहेत. हो का आता इथं लुसीला आता ही लुसी इथं झोपली. आत्ताशी काला आला आहे आमचा व्हिडिओ म्हणजेच युट्यूबर आलेला आहे. अजून रस्ता नाही दाखवला तर चला रस्ता दाखवूया. नाही ती देवपूजा ही रस्ता राहू द्या पण ह्या साईडला तुम्ही होमाख बघितलंय बघून घेतलंय. आणि ह्या साईडला कंपाऊंड वर बघा तुम्हाला लाईट दिसते. लाईट्स आहेत कंपाऊंडवर. तर गाईज तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. तुम्ही जर खरं लाईक सबस्क्राईब केलं ना तर मी अजून चांगले व्हिडिओ टाकत जाईल. आणि त्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून पत्ता नाव टाकलं ना तर तुम्हाला खूप सारे गिव्हअवे गिफ्ट भेटू शकतात. काही युट्यूबर काय करतात म्हणजे सगळेच नाही पण काही युट्यूबर काय करतात त्यांच्या व्हिडिओमध्ये गिव्हअवे सांगतात पण करत नाही. मी नाव नाही घेत कोणाचं. काही युट्यूबर करतात पण मी तसं नाही करणार. आणि जे तसं नाही करत ते खरे युट्यूबर असतात. म्हणून तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज करत. भगवती कात्यावेदा भगवती महेश्वरवेदा भगवती प्रत्येकवेदा भगवती प्रत्येकवेदा विष्णुदेवता प्रियदा ब्रह्मण ब्रह्मांजी प्रियदा स्वस्तिकवेदा भगवंत पिंडविनायकं प्रियदा वासुदेवता प्रियदा कुलदेवता प्रियदा आता सप्तमदेवेशः. जर गाईज तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि व्हिडिओ 2-3 वेळा बघितला ना तर मी तुम्हाला गिफ्ट पाठवेन गिव्हअवे. आणि आहे ना तुमचा पत्ता आणि नाव जरूर टाका. कारण जर आम्ही गिव्हअवे करायचं म्हणलं पत्ता नावच नसलं कमेंटमध्ये द्यायचं कुठं ना. त्यामुळे तुम्ही सांगत जावा. जर तुम्हाला हिंदी कळत असेल तर माझे वेगवेगळे हिंदीमध्ये पण व्हिडिओज असतात ते व्हिडिओज बघत जावा. तर तुम्ही हा कार्यक्रम आतापर्यंत बघितला आहे पण यापुढे तर अजून ह्यापेक्षा भारी कार्यक्रम होणार आहे. तर अजून एवढं कोण नाही आलं. एवढं कोणच नाही लय जण यायचे राहिले. आता ऊन लय झाले ऊन खूप झाले आणि आता पूजा संपली आहे. आज जाऊया आपण ह्या साईडनी म्हणायचं भो ब्राह्मणा भो ब्राह्मणा मय्यम सह. आता आमची लुसी खूप जोरात भुकली. हे बघा ही आमची लुसी अशी येडी. मित्रांनो इकडे या. तर इकडे आपण आधी बघितले तर आता आपण आज जाऊया. तर सर्वात इथला परिसर परत एकदा बघून घेऊ. 9 मिनिटं झाले 9 मिनिटं. तर आता आपण आज जाऊया.
पण ह्याच्या आधी इथला परिसर एकदम म्हणजे तुम्ही जर इथं आला तर तुम्हाला ताजीच हवा भेटेल, नो पोल्युशन. गावाचे शेतं तर अशी आहेत ना की एकदम ताजी थंडगार हवा तुम्हाला भेटते. तर गावाच्या शेतात यायचं असलं ना तर मी तुम्हाला माझा ॲड्रेस सांगतो. महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यात, तालुका पुरंदर, गाव पिसर्वे इथे या आणि इथे तुम्हाला एवढी ताजी हवा मिळेल ना की तुम्ही म्हणजे खूप ताजी, पोल्युशन अजिबात नाही. गावात फॅक्टरी नसतात त्यामुळे गावात एवढं पोल्युशन नसतं, पण शहरात फॅक्टरीमुळे खूप पोल्युशन होतं. पण गावात तसं नाही ना, गावात शेतं असतात त्यामुळं पोल्युशन उलट टाळतं आणि शेतांची ताजी हवा चांगली आणि पक्षी प्राणी हे सर्व गावात भेटतात. कारण शहरात काय होतं, रेंज परत पोल्युशन, त्यामुळे पक्षी प्राण्यांना खायला परत जगायला ते चांगलं नसतं. त्यामुळे तिथं प्राणी पक्षी हे जगतच नाही आणि त्यामुळे त्यांचा तिथे शहरात मृत्यू होतो. पक्ष्यांचा शहरात मृत्यू होतो. कारण शहरात बघा मोबाईलची जी रेंज असते ना त्यामुळे चिमण्यांचा मृत्यू होतो. तर शहरात आहे ना, जास्त तर शहरात राहत असला तर चिडू नका. मी असं नाही म्हणत शहर वाईट आहे, पण तुम्ही गावाकडची एकदा ताजी हवा घेऊन बघा. तर पूजा संपन्न झाली आहे, तर आता आपण जाऊया. हळू आवाजात तिथं जोर जोर झोपलाय. हा व्हिडिओ तुझ्यासोबत इथे समाप्त होतोय. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक अँड सबस्क्राईब. धन्यवाद.